नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तुम्हा सर्वांचे तुमच्या आवडत्या स्कॉलरशिप आणि एनएमएस परीक्षेची तयारी करणाऱ्या हरीश लातूरकर अकॅडमी या प्ले स्टोरील ऍप मध्ये मी सहर्ष स्वागत करीत आहे. जे विद्यार्थी हा व्हिडिओ युट्यूबला जर बघत असतील तर तुमच्यापैकी 80% जणांनी अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही बेटा. तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं तर आणि तरच तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओ बघता येणार. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर तुम्हाला दिसणार हा आमचा शेवटचा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे जे युट्यूबला व्हिडिओ बघतायत त्या सर्व विद्यार्थी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा बेटा. ओके. चला, आजचा नवीन घटक 8वी स्कॉलरशिपला हा घटक आहे. हा घटक एनएस मला सुद्धा विचारला जातो. बुद्धिमत्तामध्ये विशिष्ट पायथागोरसची त्रिपुटा येतात यामध्ये. बुद्धिमत्तेमध्ये एनएस मध्ये फिक्स प्रश्न असतो यामध्ये. हा घटक 7वी स्कॉलरशिपचा सुद्धा घटक असणार, कारण 7वीलाच पायथागोरस थेरम नावाचा टॉपिक आहे मॅथमॅटिक्स मध्ये. करेक्ट आहे का? याचा अर्थ 7वीच्या अभ्यासक्रमात हा घटक असणारच आहे. 7वीला 100% हा घटक असणार आहे. त्यामुळं 7वी स्कॉलरशिपचे विद्यार्थी, 8वी स्कॉलरशिपचे विद्यार्थी, जी 8वी स्कॉलरशिपची शेवटची बॅच या वर्षाची इतिहासातली महाराष्ट्रातल्या, आणि रेल्वेचे विद्यार्थी, तर सर्व विद्यार्थ्यांनी हा घटक काळजीपूर्वक पाहायचा आहे. विद्यार्थ्यांसाठी स्पेशल सूचना आहे. सर, तुम्ही हे जे आज शिकवणार आहात या संबंधी हे जे पायथागोरसचे थेरम आहे, पायथागोरसचे त्रिकूट आहेत, त्याला पायथागोरस ट्रिपलेट असं म्हणतात इंग्लिशमध्ये. तर ते पायथागोरस ट्रिपलेट तयार कसे होतात याचे रेकॉर्डिंग क्लास मी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला दिले आहेत. 7वीचे विद्यार्थी कदाचित दिले नसतील, मी देईन त्यावेळेस तुम्हाला नंतर. तर पायथागोरस ट्रिपलेट, पायथागोरसची त्रिकुटे नेमकी तयार कशी होतात, त्याचे ट्रिक्स काय आहेत, ट्रिक्स माहीत असतील तर पाठ करायची गरज नाही. पायथागोरसचे अगणित त्रिकुट आहेत. ते सर्व त्रिकुटे तुम्ही तोंडानं पाठ करू शकत नाही, करू शकत नाही. आज जर पायथागोरसची ट्रिपलेट पाठ असतील, पायथागोरसचे त्रिकुट पाठ असतील, तर तुम्हाला पायथागोरसचा सिद्धांत या घटकातले सर्व प्रश्न तोंडी, ओरली, तोंडी आणि ओरली सुटणार आहेत. कोणतीही वही किंवा पेन चालवायची गरज पडणार नाही. ज्यामुळं अजूनही जे आपले झूम मीटिंगचे विद्यार्थी आहेत किंवा जे विद्यार्थी आपला हा क्लास युट्यूबला पाहत आहेत, तरी पायथागोरस सिद्धांत युट्यूबला सर्च करा. पायथागोरस सिद्धांत हरीश शिंदे लातूरकर भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4 गेल्या वर्षीचे व्हिडिओ आहेत, 1 इयर अगोचे व्हिडिओ आहेत, ते पाहून घ्या. त्यातील पायथागोरसची ट्रिपलेट कशी तयार होतात, ट्रिक्स बेटा, ट्रिक्स न शिकून घ्या. ट्रिक्स न शिकलात ना तर आज जन्म विसरणार नाही. पाठ तुमचं काय, माझी मेमरी तुमची मेमरी महिनाभर पाठ ठेवील, 2 महिने पाठ ठेवील, वर्षभर पाठ ठेवील, नंतर हळूहळू विसरून जातं. आता मी तुम्हाला शिकवलंय पण मी विसरले ना, विस्मरण होतं ना. जितकं तुमच्या लक्षात राहतं तितकं आता माझ्या लक्षात राहत नाही. आता माझं वय बऱ्यापैकी पुढे गेले, 33 वर्षाचं मी झालोय आता. पण तुम्ही शालेय वयात आहात, तुम्ही विद्यार्थी दशेत आहात, तुमचं वय 12, 13, 14 जे काही असेल, तो तुमचं ब्रेन लवकर कॅप्चर करतो आणि ते कायमस्वरूपी लक्षात ठेवतं. मी जे 8वीला शिकलोय, मी जे 9वीला शिकलोय, मी जे 10वीला शिकलोय, ते आजही माझ्या लक्षात आहे. फक्त आता काय होतंय, आता माझं वय अशा कंडिशनला गेले की नवीन गोष्ट तर शिकायची तयारी आहे माझ्या ब्रेनची, त्या वयामुळं. पण तुमचं तसं नाहीये, तर तुम्ही लक्षात ठेवू शकता बेटा. पायथागोरसची ट्रिपलेट, पायथागोरसची त्रिकुट आपल्या हरीश शिंदे लातूरकर या युट्यूब चॅनलला जा, किंवा युट्यूबच्या सर्च बॉक्समध्ये पायथागोरस थेरम, पायथागोरस सिद्धांत, पुढे हरीश शिंदे लातूरकर असं टाका, तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील बेटा. ओके. चला, आपण चालू करूया. आपण डायरेक्ट काय आहे हा पायथागोरस सिद्धांत? कोण होता हा पायथागोरस बाबा? पायथागोरस कोण होता? ऐकायचं पायथागोरस कोण होता? पायथागोरस सिस्टीम बघायचंय, पायथागोरस काय होता बघायचंय तुम्हाला? बघायचं असेल तर मानायला सगळे झुमचे विद्यार्थी. ओके. चला आपण बघूया, एआय ला पाचारण करूया. एआय बेटा, कम हिअर. आम्हाला माहिती सांग बेटा, क्रोम टॅब उघडलाय. आता आम्ही स्मार्ट टीचर झालोय, आमचे विद्यार्थी पण स्मार्ट आहेत. कस काय सर? अरे आम्ही एआयचा वापर करतोय आमच्या अध्यापनामध्ये. आमचं एआयच्या वापरानं आम्ही काय करतोय, आमचं लर्निंग मनोरंजक बनवतोय. पण डायरेक्ट पायथागोरस.
थ्योरम, पाइथागोरस, स्टोरी, स्टोरी बघूया पायथागोरसच्या आपण. स्टोरी इन हिंदी. मला हिंदीत पाहिजे बेटा. आम्हाला शॉर्ट व्हिडिओ पाहिजे. आम्हाला ऐकायचं नाही, आम्हाला व्हिडिओ बघायचा आहे. काय होतं बाबा पायथागोरस, काय होता पायथागोरस, पायथागोरसनं काय केलं बेटा? आम्हाला व्हिडिओतून सांगा. कोणता व्हिडिओ आम्हाला चांगला लागेल? ओके, पायथागोरस प्रमेय आपण याला छानसा व्हिडिओ बघूया. ओके, आपण 2-3 व्हिडिओ बघूया. व्हिडिओ प्ले होतोय, मी आवाज फुल करतो. क्लास 12 या उसके आगे कोई भी क्लास हो, ऐसी कोई क्लास नहीं होगी जहां पर हमने इस प्रमेय का नाम नहीं सुना होगा, जिसका नाम पाइथागोरस प्रमेय। पाइथा क्लास 6 से लेके क्लास 12 या उसके आगे कोई भी क्लास हो, ऐसी कोई क्लास नहीं होगी जहां पर हमने इस प्रमेय का नाम नहीं सुना होगा, जिसका नाम पाइथागोरस प्रमेय। पाइथागोरस प्रमेय से प्रसिद्ध यह प्रमेय है। ये प्रमेय क्या बोलती है तो देखिए, अगर हमारे पास कोई समकोण त्रिभुज है तो इसकी जो सबसे बड़ी भुजा है ना, उसका स्क्वायर अन्य दो भुजाओं के वर्गों के योगफल के बराबर होता है। सबसे बड़ी भुजा का वर्ग अन्य दो भुजाओं के वर्गों के योगफल के बराबर होता है। तो क्या ये कॉन्सेप्ट क्या वास्तव में पाइथागोरस ने ही दिया था? तो इस इतिहास को थोड़ा सा हम पीछे जाने की कोशिश करते हैं। भारतीय गणितज्ञ बोधायन, जो कि पाइथागोरस से 300 साल पहले जन्म हो गया था इनका, और इन्होंने एक बहुत जबरदस्त तरीके से एक मॉडल दिया था, तैयार किया था। उन्होंने बोला था कि अगर कोई भी समकोण त्रिभुज है हमारे पास में, कैसा भी राइट एंगल ट्राइंगल है, इनकी भुजाओं का, हमारे पास में जो ये भुजाएं है, इसका एक इस पर एक वर्ग बना लीजिए, इस भुजा की माप का एक वर्ग बना लीजिए, और एक वर्ग इस भुजा की माप का बना लीजिए। अगर ये जो दोनों वर्ग है इसका क्षेत्रफल, ये दोनों वर्गों के क्षेत्रफल को अगर जोड़ दिया जाए, यानी कि इसका वर्ग कर दिया जाए, तो ये हमेशा हमेशा इसके वर्ग के बराबर होता है, इसके क्षेत्रफल के बराबर होता है। और इसी आधार पर एक मॉडल भी तैयार किया गया, और इस मॉडल को जरा ध्यान से समझिए। हमारे पास में एक समकोण त्रिभुज है यहाँ पर, और हर भुजा पर हमने क्या किया, एक वर्गाकार बर्तन लगा दिए, या इस प्रकार से डिजाइन किया। आप बोलेंगे कि ये तो क्या वॉल्यूम बन गया, आयतन बन गया। और इसको, मॉडल को देखिए, दोनों में पानी भरा हुआ है, और इस प्रकार से रोटेट करेंगे तो ये दोनों पूरी तरीके से। दूसरा एक वीडियो बघूया आपण. स्कूल का स्टे आज के सबसे बड़े स्कूल है, ये में सबसे बड़ा स्कूल का नाम क्या? पायथागोरसच्या आपल्या गणितज्ञाची स्टोरी बघायचंय. आपला सूत्रधार पाहिजेच आहे. ओके, छोटासा एक व्हिडिओ बघूया आपण. तुझे बस एक बार पढ़कर ही सब कुछ याद कैसे रहने लगा? जब टीचर से व्योम को पूछा, इसलिए क्योंकि आज से 2500 साल पहले पाइथागोरस के बनाए एक सीक्रेट स्कूल पाइथागोरियन ब्रदरहुड के मुझे 5 खतरनाक रूल्स पता चल गए हैं। नंबर 5, जिससे पाइथागोरस के अकॉर्डिंग स्टूडेंट्स का फोकस दुगना और इनको आधा होगा। एक स्टूडेंट स्कूल में अपनी कोई भी पर्सनल चीज जैसे बुक्स, पेन, पैसे कुछ भी नहीं लाएंगे। नंबर 4, इनमें कंफ्यूजन को रोकने पाइथागोरस ने मीट और बीन्स बैन करके स्कूल में सिर्फ वेजिटेरियन डाइट अलाउ की। नंबर 3, यूनिवर्स को समझने के लिए मैथ और खुद को समझने के लिए म्यूजिक, ये दो चीजें स्कूल में। ओके, लास्ट व्हिडिओ बघूया आपण आणि आपल्या टीचिंग. It was then that he started to discover the Pythagorean theorem, one of the most famous and important theorems of mathematics. Pythagoras is also credited with laying the foundation of the derivation system for theorems of geometry. Pythagoras, the great inventor of the world of mathematics, also proved that the sum of the three interior angles of a triangle is equal to two right angles. Around 535 BC, Pythagoras went to Egypt, where he studied for many years from a priest of Heliopolis. During this time, he also tried to establish a connection between music and mathematics there. By the age of 50, Pythagoras had acquired a lot of knowledge of mathematics and space science, and now he wanted to expand his knowledge, which was possible only through a school. Therefore, he wanted to share his knowledge with as many people as possible by opening a school. Subscribe.
ओके ठीक आहे. आपण थोडस समजलंय. मी थोडस ह्याचे डायग्राम आहे याचाच उपयोग करून मी तुम्हाला पायथागोरसचा It सिद्धांत was then that he समजावतो. started to discover the Pythagorean. ओके बॅक आपण जाऊया. ओके पायथागोरस थेरम तुम्ही शिकलाय, तुम्ही त्याचे अॅनिमेशन सुद्धा बघितले की ते कशा पद्धतीने लागेल. आता पायथागोरस थेरम ऍक्च्युअली आहे काय, तर पायथागोरस थेरम हा फक्त आणि फक्त काटकोन त्रिकोणामध्ये होतो. इंग्लिशमध्ये फक्त तो राईट अँगल ट्रायंगल मध्ये लागू पडतो. पहिला मुद्दा. बरेच विद्यार्थ्यांचं आता लक्ष नव्हतं. प्रांजल असेल, गौरव धोबे असेल, बरेच विद्यार्थी मी बघितलं लक्ष नव्हतं त्यांचं शिकवण्याकडे. ओके प्रांजल असेल, गौरव धोबे असेल, तुमचं लक्ष नव्हतं बेटा. आता मी जस्ट पाहत होतो तुमचे व्हिडिओ सगळ्यांचे. तर लक्ष द्या सगळ्यांना, कारण गप्पा मारू नका. ओके हा. तो पायथागोरसचा थेरम काय आहे सर? तो पायथागोरसचा थेरम आहे एका काटकोन त्रिकोणामध्ये इन राईट अँगल ट्रायंगल. कसला ट्रायंगल? इन राईट अँगल ट्रायंगल. कुठे आहे सर? अरे काढतो, थांब थांब. हे बघ, काढला मी राईट अँगल ट्रायंगल. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. ह्या रेषा सरळ आहे तसं समजा. कोणत्याही राईट अँगल ट्रायंगल मध्ये, कोणत्याही काटकोन त्रिकोणामध्ये जर एक कोण 90 अंशाचा असेल, तर असं कसं म्हणताय सर? काटकोन त्रिकोण म्हणजे त्यामध्ये 90 अंशाचा कोण हमखास असतोच की हो. यस. समजा हा त्रिकोण आहे, त्रिकोण ए बी सी. त्रिकोण ए बी सी मध्ये, त्रिकोण ए बी सी कसला त्रिकोण आहे? इज अ राईट अँगल ट्रायंगल. हा काटकोन त्रिकोण आहे. काको आहे काको. तर काको म्हणजे काय? शेजारची काकू का? नाही बेटा. काको म्हणजे काटकोन त्रिकोण. इंग्लिश मध्ये म्हणा राईट अँगल ट्रायंगल. त्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये सर काय आहे सर? यामध्ये कोण बी हा 90 अंशाचा आहे. ओके. आता पुढली कन्सेप्ट आहे. मागच्या आता तासाला झालं होतं, तो प्रश्न विद्यार्थ्यांनी मला विचारला होता. तर काटकोन त्रिकोणामध्ये एक गोष्ट असते. कोणती गोष्ट असते जी वेगळी, जी इतर त्रिकोणामध्ये नसते आणि काटकोन त्रिकोणात असते? कोण सांगेल? रेज हँड करा बेटा. कोण सांगेल बघा. मी हे आपलं डिस्कस झाले आधी, आपण शिकवलंय आपल्याला. हा सारथे बेटा सांग. अशी कोणती गोष्ट जी काटकोन त्रिकोणातच असते, इतर त्रिकोणात नसते? हा सांग बेटा. तर कर्ण. व्हेरी गुड. कर्ण. काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण असतो, जो इतर कोणत्याही त्रिकोणात नसतो. मग कर्ण म्हणजे काय? कर्णला इंग्लिश मध्ये म्हणायचं हायपोटेनियस. काय म्हणायचं? हायपोटेनियस. स्पेलिंग चुकी असेल तर सांभाळून घ्या बेटा, जागा पुरली लिहायला. ओके. काटकोन त्रिकोण हायपोटेनियस. हायपोटेनियस कर्ण. कर्ण कोणता सर? महाभारतातला का? अरे महाभारतातला कर्णाला आणू नका. अर्जुनाला बोलवावं लागेल, कृष्णाला बोलवावं लागेल. कालच कृष्ण कुठं गेलाय ते बघून आले सिद्धिकांचे. आता बोलवावं लागेल आपल्याला. महाभारतातला कर्ण नाही, तर काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणारा जो कोण आहे, जो 90 अंशाचा कोण आहे, त्याच्या समोरील त्याच्या समोरील सर्वात मोठी जी बाजू असते, त्या बाजूला कर्ण असं म्हणायचं. इंग्लिशमध्ये त्याला हायपोटेनियस म्हणतात बेटा. हायपोटेनियस कर्ण. मग त्रिकोण एबीसी मध्ये कोण बी हा 90 अंशाचा आहे, तर कर्ण हायपोटेनियस कोणता आहे? कर्ण कोणता आहे? कर्ण एसी आहे. कर्ण एबी आणि बीसी ह्या दोन बाजू आहेत. कर्ण बीसी खालची बाजू तुला मी पाया म्हणतो. पाया. पायाला इंग्लिशमध्ये बेस म्हणा. बेस हा बेस आहे, पाया आहे. एसी उंच आहे, म्हणून तुला उंची म्हणूया. उंची इंग्लिशमध्ये त्याला हाईट म्हणूया. एच एच मी तर लिहिलंय. तर मग पायथागोरसने काय सांगितलं? पायथागोरसने एक थेरम सांगितला, एक थेरम मांडला, एक प्रमेय मांडला. तो त्यांना सिद्ध करून सुद्धा दाखवला. सर पायथागोरसचा थेरम काय होता सर? लवकर सांगा सर, आम्हाला अजिबात वेळ नाही सर. आम्हाला 3 सेकंदाच्या 4 सेकंदाच्या फक्त रील्स स्क्रोल करायची सवय लागली. आम्ही शॉर्ट्स बघतो क्लास संपल्यानंतर अर्धा अर्धा तास न चुकता. आणि घरी सांगतो काय करते ग? काय नाही, ते शिंदे सरांचा रेकॉर्डिंग क्लास बघते. असे मला पालकांचे फोन आलेत आतापर्यंत. मी उभं सांगत नाही, मी नाव नाही घेत तू कुणाचं. पुढच्या वेळेस मला नाव घेऊन सांगणार कोण केले ते तसं. तर कोणीही लाईव्ह क्लास संपला तर कोणीही मोबाईल अजिबात वापरणार नाही. रेकॉर्डिंग क्लास काय कधी करायचं त्याचं फिक्स वेळ ठरवा.
24 तासातून तुम्ही कधी रेकॉर्डिंग क्लास करू शकता. तरी एक फिक्स वेळ ठरवा. वहीमध्ये नोट्स लिहून घ्या. युट्यूबच्या व्हिडिओमध्ये कमेंट करा. त्याचे फोटो माझ्या व्हॉट्सअप नंबरला पाठवा. आणि विनाकारण मोबाईलवर शॉर्ट्स किंवा रील्स स्क्रोल करत बसायच्या नाही. ओके. मग पायथागोरसचा सिद्धांत म्हणजे काय सर? पायथागोरसचा थेरम म्हणजे काय सर? काय सांगितलं पायथागोरसनं? पायथागोरसने सांगितलं काटकोन त्रिकोणामध्ये इन काको. काको म्हणजे शेजारची काकू नाही. लगेच शेजारच्या काकूला बोलून आमचाल ए आमची शिंदे सर काकू काकू नाव घेतात या काकू. नाही, काको म्हणजे काटकोन त्रिकोण. काटकोन. ओके. काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण. हा जो कर्ण असतो ना बेटा, कर्ण कोणता? महाभारतातला. महाभारतातला नाही रे मूर्खा. राईट अँगल ट्रायंगल मध्ये 90 डिग्री जो अँगल आहे त्याच्या अपोजिट जी बाजू आहे, जी साईड आहे, त्याला कर्ण असं म्हणायचं. हायपोटेनस असं म्हणायचं. लिहून घ्या बोर्डवरचं, लिहून घ्यायला सुरुवात करा. त्याला हायपोटेनस असं म्हणायचं. हा जो हायपोटेनस आहे एसी, हा जो कर्ण आहे, तो कर्ण, कर्णाची जी लांबी असते ना, त्या कर्णाच्या वर्गाची जी लांबी असते, त्या कर्णाच्या वर्गाची लांबी ही पायाच्या वर्गाच्या लांबीच्या आणि उंचीच्या वर्गाच्या लांबीच्या बेरजेइतकी असते. पायाच्या वर्गाच्या लांबीच्या आणि उंचीच्या वर्गाच्या लांबीच्या बेरजे इतकी असते. मग सूत्र काय झालं सर? सूत्र काय झालं बेटा? काय सूत्र झालं? कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. येतं लक्षामध्ये सूत्र? सूत्रामध्ये काही डाऊट असेल तर रेझाईन ठेवा. मानवी समीक्षा आणि श्रावणी सूत्रात काही डाऊट आहे का तुम्हाला आतापर्यंतच्या? नाही. आर्या किती दिवसांनी क्लास जॉईन करते सगळ्याच? आर्या बोंबाई देहू किती दिवसानं? मागच्या महिन्यात दिसलीच नाहीस तू. ऑक्टोबर मध्ये आधी 15 दिवस. खरंय का? मला घालून सांग. हा. मागचे मग बघा ऍपमध्ये क्लास टाकलेली. रेकॉर्डिंग तर करायचं बंद झालंय आता. काय गावाला गेलती का? नाही मग? बरं ठीक आहे. ओके. पुढे आपण जाऊया. अरे कळालंय, हे लिहून घेतो सगळ्यांनी. पायथागोरसचा सिद्धांत काय आहे? पायथागोरसचा थेरम काय आहे? पायथागोरसचा थेरम सांगतो. कर्णवर्ग. कर्णवर्ग बरोबर पायावर्ग आणि उंची वर्ग. याला दुसऱ्या भाषेत सुद्धा बोलता येईल. याला असं बोलता येईल कर्णवर्ग बरोबर किंवा कर्णवर्ग बरोबर पहिली बाजूचा वर्ग आणि दुसऱ्या बाजूचा वर्ग असं सुद्धा म्हणता येईल. चालेल? अंडरस्टँड? समजत असेल तर सर्वांनी माना हलवा. सर्वांच्या व्हिडिओ जो ऑन आहे सगळ्यांचे, सर्वांनी व्हिडिओ ऑन ठेवा. व्हिडिओ बंद करून बसणारे मित्रमंडळ, तुमचे व्हिडिओ ऑन करा बेटा. तुमचे व्हिडिओ पाहतोय, आता नाव घ्यायला लावू नका. शिवतेज, भूमी, अथर्व, आयुष, अथर्व, राजवीर, आदेश, भूमी, जय, मोहित. चला चला पटापट पटापट व्हिडिओ ऑन करा. चला पटापट पटापट पटापट. श्राव्या, गिरीश, बालकृष्ण महाडिक, वेदांत, साहिल, ओम, मोहित, आरती, सृष्टी जाधव, हर्ष तांबवी, सृष्टी सूर्यवंशी, जय अडसू, मोहित चौधरी, समृद्धी हंगे, तनुष्का पोपट जाधव, समर्थ आवटे, वेदांत कोळी. बेटा व्हिडिओ ऑन ठेवा. साहिल गायकवाड व्हिडिओ बंद असते मी रिमूव्ह करायला चालू केलं बघा आता. अजिबात व्हिडिओ बंद नाही करायची. आरती, समृद्धी, वैभवी, सृष्टी. हा. काल आजच जाऊ नका इथं. पोरं तुमच्याच वर्गातलेत. तुमच्या वेळेच आहेत. मुली शहाण्या असतात थोड्या. पोरे वेळपट असतात. अजिबात द्यायचं नाही पोराला. बिंदास व्हिडिओ ऑन ठेवायचा. कोणी कोणाला मेसेज करू शकत नाही, काही करू शकत नाही. बिंदासपणे व्हिडिओ ऑन ठेवा आणि लक्ष द्या. व्हिडिओ ऑन ठेवले म्हणजे तुम्ही लक्ष देताय का नाही मला हे बघता येतं. ओके. ठीक आहे. संग्राम बनकर जॉईन झालंय का? काल तुमच्या सरांचा फोन आला संग्राम बनकर, मसवड, देवापूर. हा. क्लासला येत नाही म्हणून सांगितले डायरेक्ट. संग्राम नाही वाटतं, दुसरा विद्यार्थी वाटतं. ओके. चला पुढल्या मुद्द्याकडे आपण जाऊया. ओके. पुढला मुद्दा आहे पायथागोरसचा सिद्धांत झाला. मला पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काय होतं या आकृतीवरून? या आकृतीवरून असं लिहिता येईल ही जी आकृती आहे कोणती सर? काको. काको काको काटकोन. काको म्हणजे काटकोन. काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये पायथागोरसच्या सिद्धांतानुसार बाय पायथागोरस थेरम कर्ण वर्ग बरोबर. कर्ण कोणता बेटा येतो? कर्ण आहे एसी. कोणता आहे? कर्ण एसी. कर्ण वर्ग म्हणून एसीचा वर्ग बरोबर. पायाचा वर्ग कोणता पाय बेटा? पाया आहे बीसी. बीसीचा वर्ग. उंची कोणती बेटा? उंची आहे एबी. एबीचा वर्ग.
हे या आकृती मी लिहिलेलं आहे. हे सगळं मला लिहून घेतलं असेल वहीमध्ये. लिहिलं नसेल तर पटकन स्क्रीनशॉट काढा. मी नेक्स्ट पेजवर जातोय, पुढल्या मध्ये आपण जातोय. ओके. प्रांजल, काही डाऊट आहे का प्रांजल भटाने प्रेझेंट केलाय? मान हलवून सांग मला हो नाही असेल तर अनम्यूटची रिक्वेस्ट आली. तुला अनम्यूट करून विचार डायरेक्ट. हा बोल प्रांजल. स्क्रीन दिसत नाही स्क्रीन दिसत ना? सर, स्क्रीन दिसत पाकिस्तान दिसते का रे? हो दिसतंय पाकिस्तान. नाही. हो, चेक कर तुझ्या मोबाईल मध्ये. ओके. आणि माझी स्क्रीन पिन करून ठेव, पिन म्हणजे माझी स्क्रीन दिसेल, तुझं इतरांची दिसणार नाही तुला. चेक कर थोडं, कोणी शेजारी असेल दादा वगैरे तर त्याला दाखव मोबाईल थोडं. ओके. दिसते का आता प्रांजल? नाही सर, मी दिसतोय का? नाही, कोण दिसतंय मग? कुणीच नाही. कोणीच नाही मग नेटवर्क कमी असेल, चेक कर थोडं. हं? नेटवर्क कमी असेल कदाचित तुझ्याकडे. ओके, पुढे बंद जाऊया. ओके. मग पुढला मुद्दा आहे पायथागोरस ट्रिपलेट म्हणजे काय सर? पायथागोरस, पायथागोरस ट्रिपलेट जे तुम्हाला मी रेकॉर्डिंग क्लासमध्ये शिकवलेत बेटा. सगळे जितके जितके आहेत तितके खूप ट्रिपलेट लिहून दिले, दिलेत का नाही? बरं काय विचारू का एखादा ट्रिपलेट? विचारू का? कुणाला विचारू? रेझेंट करा. कुणाची तयारी मला विचारा म्हणून. कोण आहे बरोबर मला विचारा म्हणणारा? ओके सुट्टिका, छान. कुणाल? ओके. कुणाला विचारू? सुट्टिका तू आहेस 7वीला, थोडं मोठ्या मुलांना विचारू. तू आहेस अजून 2 वर्ष माझ्यासोबत. ओके. कुणाला सांग बेटा ट्रिपलेट मी विचारू. कुणाल, एक बाजू 20 आहे, दुसरी बाजू 21 आहे, करणे किती असणार आहे? कोण सांगताय? एक बाजू 20 आहे, दुसरी बाजू 21 आहे, करणे किती असणार आहे? हा मुद्दा सांग. रेझेंट करा माहिती असेल तर. आर्या सांग काय किती? सर, 800. नाही नाही. ओम सांग. ओम व्हिडिओ ऑन कर. ओम. एक बाजू 20 आहे, दुसरी बाजू 21 आहे. 29. 29 करेक्ट आहे. काय ट्रिपलेट आहे रे? तर ट्रिपलेट म्हणजे काय सर? ट्रिपलेट लँग्वेज मध्ये म्हणायचं त्रिकुट. त्रिकुट, तिघ ज्यावेळेस 3 मित्र एकत्र येऊन काय कूट करतात ना, दुसऱ्यांचं कूट खातात ना, त्याला म्हणायचं त्रिकुट. फॉर एक्झाम्पल 20 आणि 21 या 2 संख्या आहेत, त्यांचं ट्रिपलेट, त्याचा साथीदार आहे 29. सर असं कसं काय म्हणताय सर तुम्ही? ह्या संख्या 3 संख्या का लिहिल्या आणि ट्रिपलेट का म्हणताय सर? तर विद्यार्थी मित्रांनो, या 3 संख्या पायथागोरसचा थेरम काय करतात? अप्लाय करतात. पायथागोरसचा थेरम या 3 संख्याला लागू पडतो. सर कसा काय सर? आम्हाला काही समजे ना, व्यवस्थित समजावून सांगा ना. तर सांगतो बेटा. तर पायथागोरसच्या ट्रिपलेट मध्ये कोणत्याही पॉझिटिव्ह नंबर, हे ट्रिपलेट फक्त पॉझिटिव्ह नंबर मध्ये असतात. काय गोष्ट लक्षात ठेवा, हे ट्रिपलेट फक्त कुठे असतात? पॉझिटिव्ह नंबर मध्ये असतात, धनसंख्येमध्ये असतात. निगेटिव्ह संख्येचे ट्रिपलेट तयार होत नाहीत. पण पॉझिटिव्ह संख्येमध्ये सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग. कोणती मोठी संख्या आहे त्याच्यामध्ये? 20, 21, 29. कोणती संख्या मोठी आहे सांगा? 29 आहे मानवी. मानवी काही डाऊट आहे काय? उत्तर सांगायचंय. घेतो थांब. हा, तर 29 संख्येमध्ये तर मोठ्या संख्येचं हे जे त्रिकूट आहे, ह्याचे 3 संख्या आहेत. या 3 संख्येमध्ये सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग 29चा वर्ग हा बरोबरीने असणार आहे. कशाच्या सर? माझ्या वजनाच्या. तुमचं वजन आहे का 841 किलो? तुमच्या वजनाचं नाही बेटा. तर हे बरोबरी असणार आहे राहिलेल्या 2 संख्येच्या वर्गांच्या बेरजेच्या. राहिलेल्या 2 संख्या कोणत्या आहेत? राहिलेल्या 2 संख्या आहेत 20 आणि 21. कोणत्या आहे? 20 आणि 21. तर पहिली संख्या 21चा वर्ग अधिक 20चा वर्ग. जर याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू इक्वल झाली, बरोबरीनं आली,
तर आणि तरच हे पायथागोरसचे ट्रिपलेट आहेत, पायथागोरसचे त्रिकुट आहेत आणि होतात, अन्यथा होत नाहीत. चेक करूया. 29चा वर्ग आहे, 29चा स्क्वेअर 841, 841 बरोबर. व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 21? 441, 441. व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 20? 20चा वर्ग 400, 841 बरोबर. 441 400, 841. LHS, लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड. डावी बाजू बरोबर उजवी बाजू. झाली का बरोबर? असं जर बरोबर होत असेल तर याचा अर्थ 20, 21, 29 हे पायथागोरसचे काय आहेत? त्रिकुट आहेत. समजत असेल तर सर्वांनी व्हिडिओ ऑन ठेवून तुमच्या माना गदा 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 हलवा. गदा गदा हलवा सारख्या. असं आनंद घेता आला पाहिजे क्लासचा. काही जर मठ्ठे बसले तर हलवत सुद्धा नाही. शिवमला काही समजलं नाही का? अजिबात मला हल्ली नाही. साई दत्ता शिंदे, संगमनेर. साई शिंदे वाटेगाव आहे का जॉईन आज? एकाच नावाचे दोन विद्यार्थी आहेत आपल्याकडे आणि एकाच नावाच्या खूप मुली आहेत. ओके, चला. सृष्टी नावाच्या पण खूप मुली आहेत. सृष्टी सृष्टी. ज्ञानेश्वरी समजते, ज्ञानेश्वरी देवांदे, ज्ञानेश्वरी घवले समजते, अर्णवी काशीद, मसवी. मसवीचे विद्यार्थी तुमच्यासाठी तुम्ही टाइम शक्यतो 9 ते 10चा ठेवणार आहे मराठी इंग्लिशचा. जर ऍडजस्टच होत नसेल तरच मग साप्त करावं लागेल आपल्याला. पण प्रयत्न 9 ते 10च असणार आहे. मसवीचे विद्यार्थी करते अर्णवी, सृष्टी. आदिनाथ तर दिसतच नाही बरेच दिवस झालं आदिनाथ. हम्म. एकेवीचे पण विद्यार्थी अण्णासाहेब कल्याण विद्या सातारा, त्यांना पण घरी यायला उशीर होतो. हा, त्यांच्यासाठीच 9 ते 10चा ट्राय आहे माझा. ओके. त्याचबरोबर आपलं जे ऍप आहे हरीश लातूरकर अकॅडमी, या ऍप मध्ये मी रेकॉर्डिंग क्लास दिलेत, संधीचे टेन्स दिलाय. नाम म्हणजे काय, नामाचे प्रकार, नामाचे प्रकार, नाम कसे ओळखायचे दिलाय ऍप मध्ये बेटा. युट्यूबला फक्त एकच व्हिडिओ दिलाय. कोणता? नामाचे उपयोगचा. बाकीचा व्हिडिओ ऍपमध्ये, युट्यूबला नाही बेटा. ऍपमध्ये जाऊन व्हिडिओ पहा. ओके. चला. वेदिका, लक्ष द्या बेटा. भूमी आणि अर्णव लक्ष द्या. पुढल्या गावात आपण जाऊया. समजलं सगळ्यांना का? अजून एक उदाहरण सांगू? ओके, अजून एक उदाहरण तुम्हाला मी घेतो. अजून एक उदाहरण घेतो. 6, 8, 10 हे पायथागोरसचे त्रिकुट आहे का? आता लगे हो म्हणून मला हलवू नका. लेफ्ट हँड राईट इज इक्वल टू राईट हँड साइड. चेक करा, वहीत लिहा. टायमर लावतो तुम्हाला 1 मिनिटाचा. मी आता जसं लिहिलं होतं कसं, हे कसं लिहिलंय? सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग बरोबर उरलेल्या दोन संख्येचा वर्ग. त्यांची बेरीज बरोबर येते का चेक करा ना. ते चेक केली तुम्हाला कळणार आहे. टायमर लावतो 30 सेकंदाचा. काही विद्यार्थ्यांचे रिझाईन येत आहेत, त्यांना उत्तर आलेलं आहे काही विद्यार्थ्यांना. बऱ्याच विद्यार्थ्यांनी रिझाईन केलेलं आहे. जवळपास 92 पैकी किती विद्यार्थ्यांचे रिझाईन आहेत? 92 पैकी जवळपास 35 विद्यार्थ्यांची ट्यूब पेटलेली आहे. 92 पैकी 35 विद्यार्थ्यांची ट्यूब पेटली आहे. पण 92च्या 92 विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे, हा माझा आग्रह असतो. सर्वांना आलं पाहिजे. दिस इज द बेसिक, एकदम बेसिक थिंग आहे. सर्वांना आलं पाहिजे, सर्वांना. आता आलं नसलं सुद्धा रिझाईन करू नका. मी कोणाला रॅन्डमली विचारेन बघा. आलं नसेल तर रिझाईन करू नका. कळालं नसेल ना, बिंदास मला कळालं म्हणून विचार, मी समजावून सांगतो बेटा. अजिबात विचारायला लाजू नका. बिंदास विचारायचं. कृष्णा गायकवाड, कृष्णा गायकवाड बघा, 7वीचे विद्यार्थी तुमच्या शाळेतले. कृष्णा, सार्थक, समृद्धी, साई शिंदे वाटेगाव, तनुष्का रणगड, सृष्टी, अर्णव जाधव. ओके. बघा तुमचे कोणी इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी कसे सीबीएसईचे. आता सीबीएसईची सेपरेट जिल्ह्याची लिस्ट पण लागणार आहे अर्णव जाधव पुढल्या वेळेस 7वीपासून आता. ओके. टाइम संपलेला आहे. बघूया किती मुलांनी रिझाईन केले. अरे बापरे, बरेच विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. आर्यन हनुमाने 7वीचा विद्यार्थी आहे. 49 विद्यार्थ्यांनी रिझाईन केले. बेटा आर्यन सांग, बेटा आर्यन व्हिडिओ ऑन करून सांग. आर्यन व्हिडिओ ऑन कर बेटा. हा बोल बेटा. आहे का ते पाठवशे? सांग मला. बोल. अरे म्यूट करू नको आर्यन. बोल ना आर्यन.
सातवीचा विद्यार्थी आहेस? अरे म्यूट कसं दाबतोस तू? हा आता बोल. हो कसं आहे. कसं समजून सांग मला, काय करायचं आता मी कसं? हे पायथॉनचं प्लेट आहे, मी कसं सिद्ध करू? सांग मला समजावून. परत मोठा अंक पाहिजे का त्याचा वर्ग करायचा. मोठा अंक का मोठी संख्या? मोठी संख्या मोठी संख्या, 10चा वर्ग. हा काय करायचा? वर्ग बरोबर हा, 6चा वर्ग 6चा वर्ग अधिक अधिक 8चा वर्ग 10चा वर्ग किती सांग मला. प्रणव, आर्यन, सॉरी प्रणवच येईल तुझ्या भावाचं नाव. हा बोल आर्यन. 36. 8चा 36 वर्ग 10चा वर्ग 100, 6चा 36 आणि 8चा 64. 64. 100 बरोबर 100. 36 अधिक 64 बेरीज आणि 100. लेफ्ट हँड साइड, डावी बाजू बरोबर राईट हँड साइड, उजवी बाजू. हेन्स म्हणून हे 6, 8, 10 ह्या तीन संख्या पायथागोरसची ट्रिपलेट आहे हे सिद्ध होतंय. समजते? कल्याणी, सौदागर, सिद्धी गाडगे, आमदार इथे दोघे दिसते आज. मैत्रिणीला जागे करा बाकीच्या. नुकसान कुणाचं ते केल्याने सांगा बरं. क्लास जॉईन न करून, रेकॉर्डिंग न करून. कालपासून तू रेकॉर्डिंग करताना दिसतेस, युट्यूबला कमेंट दिसल्या मला तुझ्या. सांग बरं कल्याणी, बोल. रेकॉर्डिंग क्लास नाही केलं, लाईव्ह क्लास नाही केलं, फायदा होतो की नुकसान होतंय? बोल ना. नुकसान होते सर. नुकसान होतंय. मग तू आत्ताच 2 दिवस काल केलेत, आधीचे फायदा आधीची होईल का पण हे केल्यावर? आधीची पण केली सर. केलेत का सगळे? हो सर. आधी फक्त एनएफसी टॉपिक कर आता. हं? बुद्धिमत्ता कर आणि गणितातले फक्त एनएफसी टॉपिक कर. स्कॉलरशिपला पण नंतर बघू. हं? हा, आणि सायन्सची त्यासोबतची पण कर. ओके. ओके, आपण जाऊया पुढे. ओके. लोअर हँड करा. मग एका सेकंदात सर्व आज्ञाधारक विद्यार्थी आहेत, आज्ञेचं पालन करतात. फक्त 1 सेकंदात सर्व विद्यार्थी लोअर हँड करतात. अतिशय आज्ञाधारक विद्यार्थी आहेत. प्रज्ञेश, साहिल, जय अतिशय आज्ञाधारक विद्यार्थी आहेत. 3 सेकंदाला तरी लोअर हँड आला नाही. जय आणि वैभवीचा. वैभवी आहेस का क्लासमध्ये? जय. ओके. पुढल्या मुद्द्याकडे आपण जाऊया. पुढला मुद्दा आपण घेऊया. आता बघा, हा जो कर्ण असतो ना, हा कर्ण फक्त त्रिकोणात असतो का रे? काटकोन त्रिकोणात? अजून कुठे असतो? हा जो कर्णमामा आहे ना, कर्णमामा कुठे कुठे असतो? फक्त काटकोन असतो का? कर्णमामा कुठे कुठे असतात सांगा. विचारतो, विचारतो 2 मिनिट. अरे कर्ण ड्रॉ करतो. ना बाबा, लाईन्स पाहिजे रे, लाईन्स लाईन्स लाईन्स. हा, हा आहे आयत रेक्टँगल. त्या रेक्टँगलचं नाव आहे PQRS. या रेक्टँगल मध्ये ऑपोजिट व्हर्टेक्स जोडणारी, विरुद्ध शिरोबिंदू जोडणारी एक रेषा गेली मधोमध. त्या रेषेला इंग्लिश मध्ये डायगोनल असं म्हणायचं. काय म्हणायचं? डायगोनल. आणि मराठीत त्याला म्हणायचं कर्ण. कर्ण. ओ सर, खोटं कसं बोलताय? खोट, खोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. तुम्ही आता काय सांगितलं सर? कर्ण फक्त काटकोन त्रिकोणात असतो. अरे बबड्या, अरे बबडी, लक्ष दे. अरे हा आयत आहे. आयताची सर्व कोण कशी असतात रे? सांगा, मनातल्या मनात सांगा बसल्या जागी. तुमच्या बाईक म्यूट आहेत, सांगा सगळ्यांनी. काटकोन असतात, 90 डिग्रीचे असतात. हा जो रेक्टँगल आहे, त्या रेक्टँगल मधला प्रत्येक कोण हा किती अंशाचा असणार आहे? 90 अंशाचा असणार आहे. मग आता या काटकोन त्रिकोणामध्ये हा झाला त्रिकोण नवीन तयार. कोणता? हा PQS. झाला का ट्रँगल? ट्रँगल झाला का? मग ह्याच्या समोरचं काय असतं रे? हा QS झाला कर्ण.
अरे बापरे, आत्ता कळालं. नाहीतर मला वाटलं होतं मास्तर येणं झालंय. आत्ताच म्हणलं होतं काको मध्ये फक्त त्रिकोण असतो आणि म्हणतं आयतात पण त्रिकोण आहे. कन्सेप्ट क्लिअर झाली का तुमची? मग मास्तरला येडत काढू नका. ओके. आता मी जर म्हटलं तर चौरसात सुद्धा डायगोनल असतो, चौरसात सुद्धा कर्ण असतो. तुम्ही म्हणाल हे मास्तर का डोक्यावर पडले का? आत्ता मला सांगितलं अर्ध्या तासापूर्वी फक्त काटकोन तुम्हाला करणं असतंय. आत्ता सांगितलं 1 मिनिटापूर्वी आयतात करणं असते. आता म्हणते चौरसात पण करणं असते. अरे बबड्या आणि बबडी, चौरस कसा असतो? चौरसाची आकृती तुला माहिती आहे का बबड्या? ज्या चौकोनाची चारही बाजू समान असतात आणि त्याचे चारही कोण काटकोन असतात त्याला चौरस असं म्हणतात. आणि चौरसामध्ये जे शिरोबिंदू आहेत, चौरसामध्ये स्क्वेअर मध्ये जे व्हर्टेक्स आहेत, जे ऑपोजिट व्हर्टेक्स जोडणारी जी रेषा आहे त्या रेषेला कर्ण किंवा डायगोनल असं म्हणतात. मग सर चौकोनामध्ये कर्ण कुठं कुठं असतो? फक्त चौरस आणि आयतच असतो का? समभुज चौकोनात कर्ण असेल का बरं? लोअर हँड करा, लोअर हँड. त्याला उत्तर रेज हँड ठेवा, इतरांनी लोअर हँड करा. समभुज चौकोनामध्ये कर्ण असेल का? येस ऑर नो? ज्यांचे उत्तर आहेत त्यांनी रेज हँड करा, इतरांनी लोअर हँड करा. हा मानवी बेटा सांग. असेल. कस काय मानवी? असेल नाही, 100% पाहिजे, 100%. असेल नाही, असतोच. संबोध चौकात करणं असतो का? 100% सांगायचं. असतो असं नाही, पण काही काही काय काय नाही, ह्याच्यात काय असतो. काय नाही सांगायचं, 100% असतं का सांगायचं. नाही. हा, चौकोनामध्ये कर्ण हा फक्त आयत आणि चौरसात असतो. संबोध चौकात कसं नसतो, का नसतो? तर संबोध चौकाचे कर्ण कोण किती मापाचे माहिती आहे का आपल्याला? वेगवेगळ्या मापाचे कोण असू शकतात संबोध चौकोनात? असतात का नाही? अरे हो का नाही? हा. ठीक आहे, पुढे आपण जाऊया. आता बघा, मग हा जो चौरसाचा कर्ण आहे हा क्यूएस काढायचा आहे. तुम्हाला मी सांगितलं ह्याची बाजू 3 आहे, याची बाजू किती आहे? 4 आहे. तर क्यूएस किती? लगेच काय त्याचे आन्सर हात आले बरी. छान, सार्थक, कृष्णा पटापट उत्तर आली बघा. सार्थकला माहित आहे, कृष्णाला माहित आहे. एक बाजू 3, दुसरी बाजू 4. पायथागोरसचं ट्रिपलेट आहे, त्रिपुट आहे. मोठी संख्या येते 5. त्याचा अर्थ क्यूएस 5 असणार आहे. तोंडी आली, तोंडी काहीच लिहिलं नाही. छान, बऱ्याच जणी रेझेंट केले. चला सगळ्यांनी लोअर हँड करा आता. उत्तर मी सांगितले, लोअर हँड करा. अरे लोअर हँड करा ना. ओके. मग आता समजा, आता कधी कधी काय होतं, कधी कधी काय होतं, आता एक ट्रिपलेट दिलं तुम्हाला सांगताल. मी जर असं दिलं, मी जर त्याला असं दिलं, ही बाजू आहे 16, ही बाजू आहे 20. क्यूएस किती? आता हे ट्रिपलेट नाही बेटा पटापट रिव्हिजन करायला. दिस इज नॉट ट्रिपलेट. आहे 16 20. 16चा 256, 20चा 400, 400 200 600, 656 कुठं वर्ग संख्या नाही ना? नाही, ट्रिपलेट नाही येतं, उभं रिझाईन करू नका. मग त्यावेळेस सूत्र वापरावं लागतं. त्यावेळेस क्यूएस हा जो कर्ण आहे, तर चौरसाचा कर्ण वापरण्यासाठी सूत्र आहे चौरसाचा कर्ण गुणाचा कर्ण. कुंतीचा कर्ण नाही बेटा, चौरसाचा कर्ण. कुंतीचा कर्ण नाही घ्यायचा आपल्याला, चौरसाचा कर्ण घ्यायचा आहे. चौरसाचा कर्ण बरोबर, मी खाली लिहितोय, चौरसाचा कर्ण बरोबर सूत्र लक्षात ठेवा, वर्गमुळात 2 गुणिले बाजू. आता सर हे तुम्ही सूत्र लिहून दिलं, हे सूत्र आलं कसं? सांगतो बेटा समजावून उद्याच्या तासाला. ठीक आहे, हे सूत्र बनतं कसं ते उद्याच्या तसं मी समजावून सांगतो. ओके. त्याच पद्धतीनं जर तुम्हाला चौरसाची बाजू दिली आहे, कर्ण काढायचं असेल तर हे सूत्र वापरायचं. चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू. हे कसं बनतं ते उद्याच्या तसं सांगतो. 9 वाजता झालेले आहेत, फक्त मी सूत्र लिहून देतोय. आजचा तास संपत आलेला आहे. माझी बहीण आलेली आहे मला भाऊबीजेची काय करदोरा बांधण्यासाठी. त्यामुळे तरी मी तास लवकर संपवतो म्हणलो होतो, पण काय झालं कसं वाजले 9 मलाच कळालं नाही. 9 वाजत आलेत.
ओके, त्यामुळे फक्त सूत्र लिहून देतोय आणि उरलेले कसं सूत्र आलं हे सूत्र मी उद्या समजावून सांगतो, मला आठवण करा उद्या. ओके. त्यानंतर जर चौरसाचं क्षेत्रफळ काढा म्हटलं, जर तुम्हाला चौरसाची कर्ण दिलाय, चौरसाचं काय दिलंय तुम्हाला, कर्ण दिलाय, आणि चौरसाच्या कर्णावरून चौरसाचं क्षेत्रफळ काढा असं म्हटलं असेल तर त्याचं सूत्र आहे बेटा, त्याचं सूत्र आहे बाजूचा वर्ग. बाजू दिली तर हे सूत्र बाजूचा वर्ग, बाजू दिलीच नाही, चौरसाची बाजू तुम्हाला दिलीच नाही, तुम्हाला चौरसाचं कर्ण दिलंय आणि म्हटलंय चौरसाचं बघा सूत्र आहे 1/2 कर्णचा वर्ग. ओके, काय सूत्र आहे, 1/2 कर्णचा वर्ग. हे सूत्र डोळे कसे आले ते आपण उद्याच्या तासाला समजावून सांगूया. आजचा तास कसा वाटला, आजच्या सर्व प्रतिक्रिया जे सांगणार आहेत त्यांनी रेज हँड करा, इतरांनी लोअर हँड करा. संचिता आणि लोअर हँड करा. तर संचिता प्रतिक्रिया देणार आहे आजच्या क्लासबद्दल, समीक्षा देणार आहे का? ओके, एकच मिनिट समीक्षा. ओके, स्वरा सुद्धा देणार आहे. ओके, दोघीची प्रतिक्रिया द्या. आजचा क्लास मी युट्यूबला टाकणार आहे बरं का, छान प्रतिक्रिया द्या. हा समीक्षा बेटा, अनम्यूट हो. सर आजचा तास खूप छान होता, कधी टाइम गेला कळालंच नाही. आणि पायथागोरसचा त्रिकुट खूप मला अवघड जायचं, पण खूप सोपा गेला तुमच्यामुळे होऊ शकलं. नाहीतर मला सातवीत हे खूप अवघड जायचं, पण आता सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्यात. आणि स्वराला कसा वाटला, स्वरा डिस्कस कर. खूप छान वाटलं सर. ओके, 31 ऑक्टोबरच्या अगोदर करून घ्या प्रवेश. हा, हो सर. फी वाढते, ह्याला माहिती आहे, समीक्षेला माहिती आहे फी कशी वाढते ती. हा. परत हा स्वरा, स्वरा संदेश. हा, बोल स्वरा. हॅलो सर, हा बोल बोल. हा, आजचा क्लास खूप छान वाटला मला. बर, अजून इतकंच वाटलं छान, वेळ समजलं ना? हो समजलं. तुझं नाव आणि शाळेचं नाव सांग. माझं नाव स्वरा ढाणे आणि शाळेचे नाव पिंपरी चिंचवड महानगरपालिका. वर्ग सांग. 6वी. 6वी, पहिला दिवस आहे ना तुझा आजचा? हो. ओके, आपण 7वीची बॅच मध्ये तू विद्यार्थी दुसरी विद्यार्थिनी आहेस. तर 7वीची बॅच सोमवार ते शुक्रवार हाच टायमिंग असं 8 ते 9. एक्स्ट्रा बॅच होणार 9 ते 10 किंवा 7 ते 8 मराठी इंग्रजीचे. तुमचं 7वीचं बेटा, मी 7वीचं स्पेशल 7वीचं फक्त शनिवार रविवार 2-2 तास मी सुट्ट घेणार आहे. शनिवार रविवार दोन चालेल. दोन तास म्हणजे 4 तास होतात ना आठवड्याचे कंटिन्यू, आहे की नाही? आणि ही बॅच हो. संपली, 8वी बॅच आमची फेब्रुवारी संपते परीक्षा झाली, मग आपली 7वी कंटिन्यू परीक्षा होईपर्यंत. 7वीच्या वेळेस मात्र मी 7वीचं पर्टिक्युलर शिकवणार. आता जी शिकवली ती चालेल. 8वीच असणार आहे, त्यावेळेस 7वीचं काहीतरी पण सांगत जाणार, कारण 8वीचे टॉपिक 7वीला सुद्धा आहेत. ओके. हा, हो. ओके, अजून कोण सांगा प्रतिक्रिया देणार आहे, झाले प्रतिक्रिया? सार्थक प्रतिक्रिया देणार आहे का रिझल्ट आलता? ओके, बंद करू क्लास मग. ओके, जय शिंदे, व्हेरी गुड. एक विचार तुम्ही आधी करत, राजवर्धन दराडे प्रतिक्रिया देऊ शकता का? म्हणालो नाही देऊ शकत, चला आम्हाला स्टेज करेज नाहीये. अरे बेटा, तो स्टेजवर येऊन बोलायचं नाहीये, घरात बसून बोलायचंय, घरात बसून. हा, सार्थक लोखंडे, बोल बेटा. सर आजचा तास मला खूप चांगला वाटला. बर. आजचा जो विषय होता पायथागोरसचा सिद्धांत, हा हम्म. मला पहिल्यापासून जरा आवडत होता, परंतु त्यातला जे बेसिक नॉलेज होतं ते तुम्ही दिल्यामुळे अजून मला त्यातला रस वाढला. व हा टॉपिक मला आता आयुष्यभर मी विसरणार नाही ह्याची अं, हा मी भक्कम सांगू शकतो की हा टॉपिक मी विसरू शकणार नाही. आणि हे बेसिक समजल्यामुळे आता मी ह्याच्यावरचे प्रश्न भरपूर सोडू शकेल. पायथागोरसची ट्रिपलेट पाठ करत का, त्रिकूट पायथागोरसचे लिहून काढलेत का रेकॉर्डिंग क्लास मधून? नाही वाटत आहे ना, लिहून काढ. अख्खी नाही झाली. हा, लिहून काढ, लिहून काढ. खूप दिले, ट्रिक्स सांगितले, ट्रिक्स. कसं असते, पाठ होत नाही, ट्रिक्सनं पाठ होतात, लक्षात राहते. फॉर एक्झाम्पल, दोन संख्या आहेत, दोन संख्यामध्ये जर एकचा फरक असेल तर ते पायथागोरसचे ट्रिपलेट असतं. फॉर एक्झाम्पल 3 आणि 4, कितीचा फरक आहे? 3 आणि 4 मध्ये एकचा फरक आहे, 3-4. मग दोन संख्येची वर्गांची बेरीज केली तर तिसरी संख्या मिळते 5. तसंच 20-21 फरक कितीचा आहे? एकचा. मग 20चा वर्ग 21चा वर्ग जरा तिसरी संख्या मिळते, ट्रिपलेट बरोबर होतं. कळतंय का? त्याच पद्धतीनं 12-13
12-13 फरक कितीचा आहे? एकचा. टिप्पणी तयार होतं बेटा. ओके, चल बरोबर. हा, स्वर अजून काही बोलायचंय तुला स्वरा ढाणे? नसेल तर नाही म्हणा मान हलवून. ओके, नाही पण थांबूया आपण.